नमस्कार मित्रांनो, झलका चिकनच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपल्याला मटणाची भाजी कशी बनवायची हे बघायचंय। तर चला मित्रांनो, तर पातेल्यात तेल घेतलंय। आता मस्त कांदा भाजून घ्यायचा सुरुवातीला आपल्याला। मटण हे धुवून घेऊन हळद मीठ मिक्स केलं मित्रांनो मटणामध्ये आणि थोडा वेळ मटणाला ठेवून द्यायचं साईडला। कांदा भाजून घ्यायचा सुरुवातीला। तर बघा मटणाला मस्त हळद मीठ लावून कोथिंबीर टाकून ठेवलेले मटण। बकऱ्याचं मटण बनवायचं आहे मित्रांनो आज आपल्याला। तर कांदा भाजलेला मित्रांनो याच्यात आता मटण ऍड करून घ्यायचं। तर याला मस्त हलवून मिक्स करून घ्यायचं बरं का हळद मीठ। तर चला मिक्स करून झाले। आता मस्त याच्या परत झाकून ठेवायची आणि परातीवर पाणी टाकायचे। मटणामध्ये सुरुवातीला पाणी कधीच टाकायचं नाही मित्रांनो। याला असं परातीवरच पाणी ठेवायचं। मस्त मदत पाणी सुटते बरं का याला। त्याच पाण्यावर मटण शिजवायचं। गार पाणी कधीच मटणाला टाकायचं नाही। गरम पाणी झाल्यानंतरच मटणाला पाणी टाकायचं आणि अशी टेस्ट येते। तर चला मित्रांनो, आपलं मटण शिजून रेडी झालेलं आहे। आता आपल्याला भाजी बनवायची। तर मी सामान घेतलेलं सर्व कोथिंबीर, गावरान बाजरीचं पीठ, लसूण, खोबरा, घरचा काळा मसाला, काळं वाटण मसाले घेतलेले। तर चला मित्रांनो, मटण शिजलेलं आहे। तर मटण आता आपल्याला काढून घ्यायचंय। पातेलं रिकामं करायचंय भाजी करण्यासाठी। मल्ली पीस एकदम मस्त आहे बरं का। याला आपण साईडला काढून ठेवू खाण्यासाठी। सूप मध्ये पण मटण एकदम छान लागतं बकऱ्याचं मटण। चला आता आपल्याला भाजी बनवायची मित्रांनो। तर भाजी बनवताना सुरुवातीला मस्त पातेलं गरम होऊन द्यायचं। त्याच्यातलं पाणी सर्व मस्त टाकून निघल्यावर पाणी टाकून तेल टाकून घ्यायचं मित्रांनो। टाकलं की तेल गरम झालं की लसूण याच्यात टाकून घ्यायचं। लसणला ब्राऊन कलर आला की मस्त खोबरं टाकून घ्यायचं मित्रांनो नंतर। तर चला खोबरा टाकला की मित्रांनो याला मस्त पैकी असं हलवून घ्यायचं पळीने। मित्रांनो, आपण याच्यात तेल थोडं कमीच टाकलेलं आहे। कारण की बकऱ्याचं मटण म्हणलं बकऱ्याला चरबी फार असते आणि त्याचं तेल बरंच तयार होतं बरं का भाजीमध्ये। त्याच्यामुळे आपण भाजीला तेल कमीच घेतलेलं आहे। बकऱ्याच्या मटणाला चरबी खूप आहे। त्याचं तेल बऱ्यापैकी तयार झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण कमीच घेतलेलं तेल। आता मसाले, कोथिंबीर, गावरान बाजरीचं पीठ असं मिक्स करून हलवून घ्यायचं। तर तेल थोडं कमी पडायला याला, पण तेल आपल्याला जास्त नाही टाकायचं। चरबी बकऱ्याच्या मटणाला म्हणल्यावर तेल जास्तच झालंय आता। तर याला थोडं पाणी टाकून मस्त भाजून घ्यायचं। असं पाणी टाकून भाजलं की भाजीला एकदम झणझणीत अशी तरी येते। तर चला पाणी टाकून हलवून घ्यायचं। मस्त याच्यावरच भाजायचे मसाले आपले। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। झलका चिकनचा चॅनल आहे मित्रांनो, आपल्याला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।
पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील, त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर बघा आता प्रॉपर आपला मसाला भाजलेला आहे, लाल सर असे तरी भाज झालेला आहे बरं का. तर याच्यात मटण मिक्स करून घ्यायचं. आता पिवळं पाणी ॲड करून मटण पण ॲड करायचे. आपल्याला जेवढी भाजी लागेल मित्रांनो तेवढीच बनवायची. तर मी भाजी 3 माणसाची बनवलेली, तर भाजी आपली शिजूस तर समजा आपल्याला. तर चला आता भाजी शिजूस तर थांबायचं थोडं 5 मिनटं. तोपर्यंत मी मल्ली पीस सूपमध्ये काढलेला खाऊन घेतो. बघा मित्रांनो चरबी मटणाला किती तेलकट चरबीचा पीस आहे हा, याच्यामुळे आपण तेल कमी. चल तर मित्रांनो भाजी रेडी झाली. बाय बाय.